नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत परफेक्ट डोसा बॅटर. तर डोसा बॅटर बनवण्यासाठी आपण घेणार आहोत 1 ग्लास उडीद डाळ, की जी आपल्याला किराणा दुकानात भेटून जाईल. आणि तांदूळ जे आहेत डोशासाठी तर ते आपण घेऊ शकतो, आपल्या घरचेही घेऊ शकतो, किंवा मग मार्केटमध्ये डोशासाठी किंवा इडलीसाठी जे तांदूळ भेटतात तर ते तांदूळ देखील आपण घेऊ शकतो. तर भेटणारे जे तांदूळ आहेत तर ते आपण 2 ग्लास घेणार आहोत, म्हणजे परफेक्ट डोसे बॅटर किंवा मग आपण त्याची परफेक्ट इडली देखील बनवू शकतो. आणि मी याच्यात कसं आहे, थोडंसं तूर डाळ देखील टाकलेली आहे, की माझ्या वेदाला सर्व जीवनसत्व जावे म्हणून मी थोडीशी टाकलेली आहे, ती ऑप्शनल आहे. आणि नंतर थोडीशी 25 ग्रॅम अशी चणा डाळ टाकलेली आहे. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ पाण्याने 4-5 वेळा आहे ना धुवून काढायचं. पण याच्यामध्ये आणखीन एक इन्ग्रेडियंट असं टाकायचं आहे, की 1 चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत, म्हणजे परफेक्ट डोसे बनतात व टेस्टी देखील बनतात. तर हे सगळं मिश्रण आपण स्वच्छ असं 4-5 वेळा चांगलं पाण्याने धुवून घ्यायचं. नंतर रात्रभर असं चांगलं भिजत ठेवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी ते परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं. नंतर छान असं मिक्सरमध्ये ना त्याची अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची. आणि त्यामुळे ना फाईन पेस्ट बनवल्यामुळं छान असे डोसे बनतात, किंवा मग इडली जी आहे ना ती अशी चांगली स्पॉन्जी बनते. तर परफेक्ट असं फाईन पेस्ट करून घेतल्यावरती डोसा बॅटर बघा कसं असं बनतं. तर ते असं सगळं बनवून झाल्यावरती ना छान प्रकारे ना असं फर्मेंटेशन करायला ठेवायचं. ते 6-7 तास फर्मेंटेशन होऊन द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी बघा मग बॅटर असं मस्त हॉटेलसारखं रेडी होतं.